चढाई पड्डू चढाई करता पाहिजे पडा मंदार चढाई करता पाहतोय चांगली चढाई आपण मैदानामध्ये पाहतोय 700 मध्ये चढाई करत असताना प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते गुंडे मिळत आपल्या प्रांगणामध्ये परतवा खरोखरच एक सुरेख कामगिरी केली जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून पहिली चढाई निरंकाची चढाई साकारली आहे त्याला प्रत्युत्तर दाखल जर पण दुसरा चढाई करता भीम संघर्ष भिडे संघा करता साहिल गमरीला पडा चढाई करता पाहतोय एक गुणवान चढाई पडतो आहे एक सातत्यपूर्ण दर्जेदार कामगिरी करणारा खेळाडू पडा मैदानामध्ये चढाई करत असताना पाहतोय भीम संघर्ष भिडे संघाचा शाताची चढी आहे गुणगमरीचा आपल्या प्रांगणामध्ये परतलाय त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर रोशन गजमन आधी गेले गुणवान चढाई पडतोय आधी गेले गुणवान चढाई पडतोय खरोखर सुरेख कामगिरी केली जाते चढाई करता आपण चालक पाहतोय आधी गेले गुणवान चढाई पडतो आहे तीसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाई करता 7 नंबर जसीपर्यंत केलेला साजन शिर्के ज्याने या सामन्यातली पहिली चढाई निरंकाच्या स्वरूपाची खेळला होता तोच साकारली होती तोच साजन शिर्के आता फक्त तिसऱ्या चढाई करता या चढाईमध्ये साजनला गुण मिळवणं क्रमपात्र आहे किती गुणांची कमाई करणार हे देखील पाहण्याजोग करणार कारण प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते कारण महत्वाची चढाई आहे या चढाईमध्ये 2 गुणांची कमाई केली जाते पहिल्या चढाईमध्ये 2 गुणांची कमाई केली तर चढाई करता पण पाहिजे मंदार जाधव आधी गेलं पहिल्या चढाई निरंक स्वरूपाची साकारली होती तोच तिसऱ्या चढाई करता पुणे एकदा मैदानामध्ये आलाय तर या चढाईमध्ये मंदारला गुण मिळवणे किती गुणाची कमाई करणार हो सोडे प्रयत्न आहेत सत्ताशी चढी आहे एका गुणाची कमाई केली जाते डोकोर डाई चढाईमध्ये एका गुणाची कमाई केली आहे तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर साहिल गमरे पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण चढाई करता पाहतो या सामन्याची पाहिजे तर वैयक्तिक दुसरी चढाई असेल या साहिलची मधली दुसरी चढाई साकारत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये 6च्या संचामध्ये चढाई करत असताना साहिल करता बोनस पात्र या चढाईमध्ये बरोबरच उजवा कोपरा रक्षकाला टेकण्यामध्ये सफलता होती एका गुणाची कमाई केली जाते मैदानामध्ये सूर्यकाश आपण मैदानामध्ये पाहतोय अद्यापर्यंत गुणांची देवाण करत असताना आपण या दोन्ही संघांना पाहिलोय तर चढाई करता पाहिजे बदनार या चढाईपटूला देखील झकडलाय बरोबर सुरेख प्रयत्न केले जात आहेत पुढे शकता एक पकडी मधला महत्वपूर्ण गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये वाढवलाय तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर साजन शिर्के त्याने मागील डुपोर डाईमध्ये 2 गुणांची कमाई केली होती तो साजन शिर्के पुन्हा एकदा चढाई करता पाहतोय 4च्या संचामध्ये चढाई करत असताना एक शांताशी चढाई आहे साजन शिर्के याची खरोखरच एक उंच गुणात चढाई पडतो आहे मध्यम श्री स्टेशनला खेळाडू मैदानामध्ये चढाई करता पाहतोय शांताशी चढाई आहे गुंड मिळतात आपल्या प्रांगणामध्ये पडला आहे दाखल जर पाहिजे रोशन त्या रोशनला अद्यापर्यंत शांत ठेवलाय बरोबरच एक चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून या केदारनाथ गाणी संघा करता राहिली आहे एक केदारनाथ गाणी संघा करता सातत्यपूर्ण दर्जेदार कामगिरी करत असताना ज्याला आपण पाहिलं आहे तोच रोशन यावेळी चढाई करता आपण ज्याला पाहतोय शताची चढाई आहे गुंड मिळतात आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतला आहे तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर पुणे एकदा साजन ज्याच्या माध्यमातून मागील चढाईचा विचार केला तर निरंकाची चढाई साकारली होती तो साजन पुणे एकदा 2-1 च्या संघामध्ये चढाई करत असताना सोडे प्रयत्न आहे या चढाईमध्ये सेकंड जात आहे पकडी मधला एक महत्वपूर्ण गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये वाढवला जातो आहे तर प्रत्युत्तर दाखल जर पण तर एक गुरुवार चढाईपटू 5 नंबर जर्सी बदला केला हा चढाईपटू आपण चढाई करता पाहतोय ज्याने गेली कित्येक वर्ष या केदारनाथ गाणी संघाकरिता एक सातत्यपूर्ण दर्जेदार कामगिरी केली या स्पर्धेमध्ये देखील अशा प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे कारण एक मोठा मॅच एक चांगली मॅच आपल्या मैदानामध्ये पाहतोय या स्पर्धेच्या डाव्या बाजूला पाहिलं तर भीम संघर्ष भिडे संघ आहे तर उजव्या बाजूला केदारनाथ गाणी संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर पुन्हा एकदा साहिल गमरीला पण चढाई करता 5च्या संचामध्ये चढाई करत असताना साहिल करिता पाहिलं तर बोनस मात्र ऑफ असणार आहे
शाताशी चढाई केली जाते काउंटडाऊन चालू होत आहे थर्ड रेड तिसरी चढाई या स्पर्धेला सदिच्छा पाठवण्या करता सुनील शिंदे राजेंद्र शिंदे त्याचप्रमाणे विजय कदम आपल्या स्पर्धेत असेल आपण व्यासपीठावर दिसानं पण व्हायचंय आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत आहे तर चढाई करता आपण साजन शिर्केला पाहतोय घरोघर जे गुणवान चढाई पण तो आहे कशी चढाई साकारली गुंड मिळतात आपल्या प्रांगणामध्ये परतला आहे त्याला प्रत्युत्तर दाखल जर पण दिला केदारनाथ गाणी संघाचा चढाई पण आपण चढाई करता पाहतोय फर्स्ट आपण घेतला जातोय आम्ही थांबतोय पुणे गाठीचे अवनीला संधी देतोय तर तिसरी चढाई थर्ड रेड वेळी संघाच्या माध्यमातून तिसरी चढाई साकारली जाते चढाई करता पाहिजे साजेद शिर्के चारच्या संचामध्ये चढाई करत असताना गुण मिळवणं थोडस कठीण असतं मात्र या चढाईमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार या संघाला किती गुणाची कमाई करणार प्रयत्न केले जात आहेत दर्जेदार प्रयत्न केले या चढाईमध्ये देखील साजेदला जखल गेले पकडले गेले पकडी मधला एक महत्वपूर्ण गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये वाढवला आहे बरोबर एक दर्जेदार कामगिरी आपण पाहिली या संघाची तर चढाई करता पाहिजे तर आपण रोशन गजमल 6 नंबर जर्सी बदल केला एक गुणवान चढाईपटू चढाई करता आपण पाहतोय या चढाईपटूला चढाईमध्ये पाहिजे तर बोनस मात्र ऑन असणार आहे किती गुणांची कमाई करणार हे देखील पाहण्याजोगं ठरणार कारण अद्यापर्यंत जर या सामन्याचा विचार केला तर एक चांगला सामना अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला कारण चढाई करता पाहिजे तर 12 नंबर जर्सी बदल केलेला पुरुष एकदा साहिल गमरे चढाई करता एक गुणवान चढाई पटतो आहे निदान रेषा पार केल्यानंतर शांताशी चढाई साकारली जाते तर या भीम संघर्ष वेळी संघाचा विचार केला तर गणेश क्रीडा मंडळ वालोपीच्या माध्यमातून म्हणजे टांबेडकरवाडी येथे स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे तर आज देखील या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण ज्या संघाला पाहतोय तोच म्हणजे भीम संघर्ष वेळी संघ आणि त्या स्पर्धेचं सातत्य या स्पर्धेमध्ये देखील लागलं आहे तिसरी चढाई थर्ड रेड करिता पुणे शेखदा रोशन गजमल या चढाईमध्ये पण तर रोशनला गुण मिळवणं क्रमपात्र असणार किती गुणाची कमाई करणार हे देखील पाहण्याजोगं ठरणार कारण 6च्या संचामध्ये बरोबर एक सवरी कापली गेली होती चढाई करता पाहिजे तर आपण 12 नंबर जर्सी परिधान केलेला साहिल अद्यापर्यंत या सामन्यामध्ये वारंवार चढाया करतोय बरोबर एक चांगली कामगिरी असते या स्पर्धेकरता या संघाकरिता तो साहिल एवढी निदान रेषा पार केल्यानंतर शांताची चढाई साकारली जाते गुडने मिळतात आपल्या प्रांगणामध्ये परतला आहे तर प्रतिक्रिया दाखल रोशन निदान रेषा पार केल्यानंतर सुक्रव आपल्या प्रांगणामध्ये पडलाय वेळी संघाच्या माध्यमातून टाइम आउट घेतला जातोय टाइम आउट नंतर पुणे संघाचा सामन्याला सुरुवात केली आहे थर्ड रेड तिसरी चढाई वेळी संघाच्या माध्यमातून पडा चढाई पाहतोय चढाई करता पाहिजे तर वेळी संघाचा एक गुणवान चढाई पडता कमी वयाचा खेळाडू आहे जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा संधीचं सोने करत असताना या खेळाडूला आपण पाहिलंय या सामन्यामध्ये डोकोरडाई चढाई करता आलाय या गुणी मिळवण्या क्रमपात्र असताना किती गुणाची कमाई करणार काउंटडाऊन चालू होत आहे शांताची चढाई आहे सोने कामल्या केली जाते मैदानामध्ये चढाई करता आपण बंदर जाधवला पण चढाई करता पाहतोय गुणवान चढाई म्हणतो आहे किती गुणाची कमाई करणार
हे देखील पाहण्याजोग ठरणार मित्रांनो. सुरेख प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. चारच्या संचामध्ये चढाई करतोय. चारच्या संचामध्ये चढाई करतोय. खरोखरच एक सुरेख कामगिरी आहे. चालू सामन्याच्या मध्यंतर होत आहे. मध्यंतरापर्यंत गुणपती 5 केदारनाथ गाडी 5 चालू आणि मध्यंतरापर्यंत गुणपती जर पाहिली तर 5-5 चालू असलेला सामना आपण मैदानामध्ये पाहतो आहे. तर मध्यंतरानंतरची पहिली चढाई करता आपण बंदार शादावला चढाई करता पाहतोय. चारच्या संचामध्ये एक चांगली चढाई आपण करत असताना पाहतोय. बंदार करता बोनस मात्र ऑफ असणार आहे. शांताची चढाई आहे. गोड मिळवतच आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतला आहे. प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं ना 12 नंबर जसी परिधान केला. पुढे शिका साहिल ज्याने पहिले हाफ मध्ये बरोबर एक चांगली कामगिरी केल्या. तो साहिल गमरी पुढे शिका चढाई करता आपण पाहतोय. 7च्या मध्ये चढाई करत असताना एक सुरेख कामगिरी आहे. निदान रेषा पार केल्यानंतर सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परतला आहे. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं ना तर आपण रोशन गजमलला चढाई करता पाहतोय. 4च्या संचामध्ये चढाई करतोय आणि 4च्या संचामध्ये चढाई करत असताना रोशन करिता पाहिलं ना तर बोनस मात्र ऑफ असणार आहे. आणि 4च्या 5 पेक्षा कमी जेव्हा खेळाडू मैदानामध्ये असतात थोडस गोल मिळवणं थोडस कठीण असतं. कारण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तर या सामन्यामध्ये अद्यापर्यंत शांत अशी चढाई आपण रोशनची पाहतोय. गोल मिळवत आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतला आहे. प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर नंतर पाहिजे तर दुसरी चढाई करत असताना साहिल थर्ड रेड गाडी संघाच्या माध्यमातून तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईची मानवना देत असताना बडा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार मैदानामध्ये. कारण 4 खेळाडू मैदानामध्ये आहेत. जेव्हा 4 खेळाडू मैदानामध्ये असतात ना तेव्हा सोडण्याचं गोल मिळवणं कठीण असतं. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. काउंटडाऊन चालू आहे. प्रयत्न आहेत. थर्ड रेड वेळी सकाळची थर्ड रेड करता संजय शिर्केला पण चढाई करता पाहतोय. 6च्या संचामध्ये चढाई करता असताना साजिदला गोडी मिळवण्याचा पात्र आहे. साजिदला पकडलं गेलंय. पकडी मधला एक महत्वपूर्ण गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये वाढवला जातोय. मैदानामध्ये गाडी संघ खरोखरच एक चांगली कामगिरी करत असताना अद्यापर्यंत आपण पाहिलं आहे. तोडीस तोड उत्तर दिलं जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल जर पुढे सुद्धा रोशन गजमल 4च्या संचामध्ये चढाई करता आलाय. निरंद्रेशा पार गेल्यानंतर शांताशी चढाई आपण मैदानामध्ये पाहतोय. गोड मिळवत आपल्या प्रांगणामध्ये परतला आहे. त्याला प्रत्युत्तर दाखल झाल्यानंतर या सेकंड हाफ मध्ये खरोखरच त्यांनी चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाच्या अद्यापर्यंत एक चांगला खेळ आपण ज्याच्या माध्यमातून पाहिलं तोच साहिल गमरे निरंगाची चढाई साकारली आहे. गोड मिळवत आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतला आहे. त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर पुढे एकदा रोशनला पण चढाई करता पाहतोय. गुलबान खेळाडू आहे. 4च्या संचामध्ये चढाई करत असताना गोडी मिळवणं थोडंसं कठीण असतं. तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते मैदानामध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. एक चांगला मॅच आहे. मोठा मॅच आहे. याच पद्धतीला पाहिलं तर पहिल्या फेरीतील पाहिलं तर हा शेवटचा सामना असेल. चढाई करता पाहिलं तर पुढे एकदा साहिल पार केली आहे. थर्ड रेड तिसरी चढाई गाणी संघाचा पहिले तर चढाई करता पडा मिथुनला मंदारला पाहतोय. ज्या मंदारला मागील ओरडाईमध्ये झकडलं गेलं होतं पकडलं गेलं होतं तोच मंदार पुन्हा एकदा या सामन्यामध्ये तिसऱ्या चढाई करता आलाय. आणि तिसऱ्या चढाई करता आलेला असता प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. खरोखरच सुरेख प्रयत्न आहे. या चढाईमध्ये देखील मंदारला पकडलं गेलंय. सुरेख प्रयत्न केले गेले मैदानामध्ये. सेकंड हाफ फर्स्ट टाइम आउट घेतला जातोय. दरडे तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाई करता आपण साहिलला चढाई करता पाहतोय. 6च्या संचामध्ये चढाई करत असताना साहिलला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे मैदानामध्ये. कारण या चढाईमध्ये गोडी मिळवणं क्रमपात्र आहे. किती गुणांची कमाई करणार हे देखील पाहण्याजोगं ठरणार. कारण सुरेख प्रयत्न आहे. या चढाईमध्ये पाहिलं ना तर साहिलला पकडले गेलंय. पकडी मधला एक महत्वपूर्ण गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये वाढवला आहे. खरोखरच चांगली गुणांची देवाणघेवाण आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर मंदार जाधव ज्याला मागील दुपोर मध्ये
पकडलं गेलं होतं तोच मंदार पुन्हा एकदा या 4च्या संचामध्ये चढाई करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय 2-1च्या संचामध्ये चढाई करतोय 27 लढाया निदान रेषा पार केल्यानंतर 27 चढाई साकारली जाते गुण मिळवत आपल्या प्रांगणामध्ये परतला आहे प्रत्युत्तर दिलं जात आहे चालू सामन्यामध्ये तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली गेली आहे सामन्यामध्ये पाहिले तर एक चांगला मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय चढाई करता पडा औषध गजबाली गुणवान चढाई पडतो आहे ज्याने गेली कित्येक वर्ष चालू सामना संपण्याकरता शेवटची 5 मिनिटे आणि शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना पुढचे किती जर विचार केला तर अद्यापर्यंत 7-7 म्हणजे सामना बरोबर आहे खरोखरच बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय खरोखरच एक चांगली कामगिरी केली जाते मैदानामध्ये लो स्कोरिंग मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय तर थर्ड रेड तिसरी चढाई गाणी पुन्हा एकदा 4च्या संचामध्ये बंदार चढाई करता आलाय आणि या 4च्या संचामध्ये चढाई करत असताना अद्यापर्यंत 2 वेळा त्याला टॅकल केलाय तर या तिसऱ्यांदा टॅकल केलं जाणार का हे देखील पाहण्याजोगे ठरणार असून एक प्रयत्न आहे या चढाईमध्ये पाहिजे ना तर खरोखरच चांगली कामगिरी केली भीम संघर्ष वेळी संघाचे देखील थर्ड रेड तिसरी तिसऱ्या चढाई करता आपण मैदानामध्ये पाहतोय 2 नंबर जर्सी परिधान केलं राहुल सामन्याचे काही निर्णायक शिल्लक असताना खरोखरच चांगली कामगिरी केली आहे या चढाईकडून देखील पकडलं गेलंय जकडलं गेलंय चालू सामना संपण्या करता शेवटची 4 मिनिटे आणि शेवटची 4 मिनिटे शिल्लक असताना अद्याप पण त्याला खरोखरच एक चांगला कमबॅक म्हणावं लागेल या गाणी संघाच्या माध्यमातून चढाई करता पाहिली तर विराज एक गुणवान चढाई म्हणून चढाई करता आपण पाहतोय 2च्या संचामध्ये चढाई करत असताना एक शांत अशी चढाई आहे मैदानामध्ये प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर पुढे एकदा चढाई करता आपण पाहिलं तर अक्षयला पण चढाई करता पाहिजे आणि पार केल्यानंतर सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परतला आहे तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर मैदानामध्ये विराज त्यांनी मागील चढाईमध्ये पाहिजे तर निरंगाची चढाई साकारली होती तोच विराज आता मात्र पुन्हा एकदा आपण चढाई करता पाहतोय निदान रेषा पार केली शांताची चढाई आहे वेळ काढून धोरण अपनावलं जाते विराजच्या माध्यमातून चालू सामना संपण्याकरता शेवटची 3 मिनिटे निर्णायक 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना अद्यापर्यंत पुढचं केलं तर विचार केला तर 9-7 असा सामना आपण मैदानामध्ये पाहतो यामुळे देखील गाणी संघाची थर्ड रेड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाई करता आपण मंदारला पुढे एकदा चढाई करता पाहतोय खरोखरच एक चांगली चढाई आहे खरोखरच एक चांगली कामगिरी केली जाते सामन्यामध्ये पर्यंत एका गुणाची कमाई केली जाते खरोखरच तिसरी चढाई खरोखरच तिसऱ्या चढाई करता आपण अक्षय गबरीला आपण चढाई करता पाहतोय खरोखरच सामन्याचे निर्णायक शिल्लक असणाऱ्या गाणी संघाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे खरोखरच एक सूर्य कामगिरी केली आहे तोच गाणी संघ आपण मैदानामध्ये पाहिला तर चढाई करता पाहिलं तर आपण अक्षय गमरेला पण चढाई करता पाहिलं खरोखरच गुणवान चढाई करतोय चालू सामना संपण्याकरता शेवटची 2 मिनिटे निर्णायक 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे खरोखरच चोरी कामगिरी केली आहे ऑलआउटला सामोरं लागतंय मैदानामध्ये बिहेळी संघाला ऑलआउट केलं जात आहे ऑलआउट नंतर आताचा संपूर्ण सुपर संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय आणि मैदानामध्ये आल्यानंतर चढाई करता पाहिलं तर आपण या बंधाराला चढाई करता पाहतोय गाडी संघाचा एक गुणवान चढाई म्हणतो चढाई करता 7च्या संचामध्ये चढाई करत असताना एक दर्जेदार चढाई आहे पहिला पुकार असेल दुर्गामाता गोनमाळा आणि या संघातील या सामन्यातले विजयी संघ त्या संघाला पहिला पुकार आहे चालू सामना संपण्याकरता शेवटचा 1 मिनिट आहे निर्णायक 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे आणि चालू सामन्यामध्ये केदारनाथ गाणी संघ विजय होते विजय